नक्कीच तुम्हाला सांगतो का जनसंवाद यात्रा या ठिकाणी चालू आहे। मी जनसंवाद यात्रेच्या बद्दल काही बोलणार नाही। खरं तर ताईंची तब्येत या ठिकाणी खालवली, ताईंनी जे काय आंदोलन केलं किंवा काळे झेंडे दाखवले, काळ्या फिती दाखवल्या, तर सगळ्यात महत्त्वाचं का जुन्नर तालुक्याची पर्यटनाच्या आढावा बैठक या ठिकाणी निलाम गार्डनला आज पार पडली। शासकीय पातळीवरची ती बैठक होती आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते। जुन्नर तालुका पर्यटनाच्या दिशेने कशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी अधिकारी दाखवणार होते आणि त्याच्यामध्ये काय काय कुणाला काय सूचना मांडायच्या, कुणाला काय तिथं काय कशा पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे हे मुद्दे त्या ठिकाणी मांडायचे होते। परंतु त्या ठिकाणी कुठलेही मुद्दे मांडण्यासाठी कुणालाही आमंत्रित केलं गेलं नाही। ते आमंत्रित केलं गेलं नसल्यानंतर खरं तर ताई त्या ठिकाणी व्यक्त झाल्या। आमच्यासारख्या अनेक मंडळी आहेत त्यांना त्या ठिकाणी व्यक्त होता आलं नाही किंवा व्यक्त झाले नाही। परंतु मी खरं तर याचा निषेध व्यक्त करतो की या पर्यटनाला दिशा देण्यासाठी जो प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये सगळ्यांना समावेशक त्या ठिकाणी आमंत्रित करण्याचं गरज होती। आज मी ताईंना भेटायला आलो। ताईंची तब्येत बीपी त्यांचा लो झाला। खरं तर सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं, सकाळी 6 वाजल्यापासून, आणि उन्हाची तीव्रता खूप होती त्यामुळे अचानक त्यांचा बीपी लो झाला। परंतु आता ठीक आहे। मी बाप्पाच्या प्रार्थनेने ताईंना लवकर बरं करा। धन्यवाद।